छोटा आहे याच्यामध्ये का कोपऱ्यात येतो ऑइल पेनचा डबा बघा कोपऱ्यात आहे ना साप नाही दिसाना झालंय काळ्या रंगामध्ये आहे काहीतरी फुल आहे सापलंय विषारी विषारी ना म्हणलंच होतं मी मला लय विषारी आहे हो ना नागापेक्षा पण जास्त. बघितलं आता आम्ही तेच म्हणलं त्यामुळे म्हणलं तुम्हाला सांगावं पहिले फोन करून तो कधी आला आतमध्ये कारण परवा दिवशी आलतो रात्री तो रात्रीचा फिरतो हा ना कारण की त्याची कात इथं पडली होती खाली आत पुढे समोर कात बाहेर काढली आम्ही आम्हाला वाटलं गेला असेल ना. रात्रीच येऊन घुसला असेल तेच म्हणलं की कारण दरवाजा तर पॅक दिसतोय मला मग नाही दरवाजात पॅक होता ते काय लागलं त्या दिवशी रात्री टँकर आलता म्हणून हे केलं हा म्हणजे ते कातांमुळे समजलं हो. तुम्हाला आज साप आहे बरोबर ना हो कात नसती काढली तर पटकन तुमचं लक्ष नसतं गेलं मन्यार भयंकर विषारी साप आहे तर हा मन्यार बघा दादांच्या ऑफिस मध्ये घुसलाय कात सोडलेली त्यांनी आणि जसा दरवाजा उघडला दादांनी तर त्यांना सापाची कात दिसली सापाची कात आहे म्हणजे साप पण असेल या ह्यानं त्यांनी बघितलं तर खरंच इथे साप आहे आणि त्यांनी आपल्याला कॉल केला मी आता केस नंदगाव हरगुडे वस्ती या ठिकाणी आलेली आहे रेस्क्यूला तर काळ्या रंगाचा मन्यार आणि त्याच्या अंगावर पांढऱ्या पट्ट्या ही मन्यार सापाची ओळख तर पूर्ण काळ्या रंगामध्ये आणि कात नुकतीच सोडलेली आहे त्यांनी कात सोडल्यामुळे झालंय काय तो एकदम असा चमकदार दिसतोय दुरेघे पट्ट्या असतात आणि तोंड लपवलंय त्यांनी अतिशय विषारी नागापेक्षा जास्त विषारी साप आहे आणि त्याला मागाशी काठी लावली तर इकडे यायला लागला होता नाही ते चपळ खूप असतो साप हा चपळ असतो तो आणि दात तर एवढे बारीक असतात याचे मुंगी आणि मच्छर चावतो तसा बाईट करतो कळत पण नाही चावलेला आपण सोडून देऊ मच्छर चावलं असं समजून आता तो पिशवीत घुसला पाहिजे बाकीचे साप घुसतात पटकन पण हा जरा त्रास देतो घुसायला हुशारी साप खूप लोक याला कवड्या म्हणून पकडतात कवड्या किती विषारी आहे म्हणजे विषारी चपळ असणारे खूप साईज पण मोठी आहे बघूया त्याला पकडण्याचा प्रयत्न करूयात खालून पूर्णपणे पोटाचा भाग पांढरा असतो रात्री अंधारात फिरतो त्यामुळे काळ्या रंगाचा साप आपल्याला पटकन दिसत नाही त्यामुळे अंधारामध्ये फिरताना एक बॅटरी हातात असावी आणि मोकळ्या पायाने बाहेर फिरू नका अंधारात त्याचं तोंडावर आणि मानेवर पट्ट्या नसतात पाठीमागून सुरुवात होते रात्री जास्त चपळ असतो डेपेक्षा हुशार असतो खूप सारखा चल रे बाबा इकडे जा अरे इकडे नको इकडे इकडं कसं त्याला काय जिकडे जागा भेटणार तुमचं आहे ना कोणता हा तर ह्याची ओळख सांगते बघा ह्याचं तोंड लपवतोय हा आणि ह्याच्या अंगावर दुरेगी पट्ट्या आहेत पांढऱ्या कलरच्या दुरेगी असे एक एक नसते अशा दुरेगी बहिला कशा दोन दोन गॅप सोडून तशा आहेत मानेवर नाही दिसणार पण पाठीमागे त्या पट्ट्या दिसतील तर पॅक करून घेते हा साप कायम लक्षात ठेवा तुम्ही हा मन्यार आहे म्हणून मन्यार नाग घोणस फुरसे या आपले इथे विषारी साप आणि तुम्ही जरा दाट झाडीवाडीच्या ठिकाणी राहत असताल झाड झुडपात तर तिथे चापला जातीचा एक विषारी साप असतो हिरव्या रंगाचा आता याला इकडे आहे असं घेऊन जायचे मला हे बघा कसं हो
इकडंच येतो तो. हुशार आहे. त्याला कळत नाही ना ते चालू शकत नाही तिथे. बघा कसं फिरतोय मागे का. याला पण इकडे घेऊ. याला पण. हा. ते आलं ते पकडा. हा. जा बाबा आता तरी. अंदाज येतोय सगळा पिशवीचा. नाही गेलं का. गेला. हा गेला 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 गेला. जातोय का बॅगेत हा. कसा आहे ही दुसरा साप असतात आतापर्यंत कधीच गेला असता बॅगेत. शाळेची फरशी पण चांगला पळते. हा मग दुसरं पळत नाही ना बाकी. पळतात की सगळे साप पळतात फरशीवर. फक्त मातीत यापेक्षा जास्त ग्रीप असते त्यांना. नाही इथे शिलाई मारलेली आहे ना आम्ही. इथे कोपऱ्यात शिलाई आहे. चांगले काम चांगले काम येते चांगलं. माझ्या पॅक झालाय. तुम्ही बघितलं हा साप बॅगेत पटकन घुसतो का. अजिबात लवकर घुसत नाही. तसं तर मी बॅग डेली वॉश करत असते. पण कधीतरी एखादी आली असेल शिल्लक तर त्याच्यामध्ये नाही घुसत. कधी कधी एकदम वॉशेबल बॅग असेल तरी पण कधी कधी घुसत नाही. मग कधी कधी बॉटलचा यूज करावा लागतो. पण आता आपण त्याला खूप कसरत करून पॅक केलाय. तुम्ही या सापापासून सावधान राहा. हा मन्यार जातीचा एक विषारी साप होता ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॉमन क्रेट या नावाने ओळखतो. आणि बऱ्याचदा असे साप रात्री फिरतात 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 आणि लपण्यासाठी काय होतात आपल्या पार्किंगमध्ये घुसतात. जिथे जागा मिळेल तिथे घुसतात. कधी कधी पाण्याच्या टाकीमध्ये पडतात. शूजमध्ये घुसतात. ती काळजी घ्या. धन्यवाद. हे बघा मन्यार सापाची कात अशी असते. हे बघा हे इथे बघा ही मधली डिझाईन कशी आहे. इथला हा कण्याचा आणि इकडे बघा स्केल छोटी आहे आणि मधली एक स्केल मोठी आहे बघा. हे बघा ही पूर्ण पाठीची मधली स्केल मोठी आहे आणि कड्याच्या थोड्याशा छोट्या आहेत. हे बारीक तुमचं निरीक्षण असतील तर तुम्हाला समजणार. खालून बघा कशी आहे. बाकी सापांसाठीच काय वेगळं काय नाही. मन्यार मन्यार.